तुम्ही इथले बॉस आहात ना? नहीं नहीं, मैं बॉस नहीं हूँ, मैं ये प्रोजेक्ट हेड कर रहा हूँ और आपकी प्रॉब्लम क्या है वो मुझे समझ में आ गया। म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकाल ना? नहीं नहीं, मैं वीडियो नहीं देखूंगा। आपने जो वीडियो भेजा था वही वीडियो को फाइनल रखेंगे और उसी के हिसाब से हमारी टीम सारे डिसीजन लेंगे, ठीक है? सर नहीं, पण तो व्हिडिओ जो त्यांनी बघितला ना तो चुकीचा आहे। वो हमारी गलती नहीं है, वो आपकी गलती है और अभी आपके पास गलती सुधारने का टाइम भी नहीं। आपने पहले ध्यान दिया होता तो बात अलग होती, बट अभी सॉरी। सर पण हा व्हिडिओ बघून मला स्पर्धेतून बाहेर काढलं तर हा निर्णय योग्य आहे का? योग्य मतलब? सही। देखिए मैडम, आपने जो एंट्री फॉर्म भरा था ना उसके अंदर एक क्लॉज था, all the decisions taken by committee will be final and there won't be any change under any circumstances. तो प्लीज आप आपका और हमारा दोनों का टाइम वेस्ट मत कीजिए और ये डिसीजन को रिस्पेक्ट करके प्लीज यहाँ से जाइए। सर ऐका ना प्लीज, मी तुम्हाला ना तुमचा निर्णय बदलायला नाही सांगत आहे, मी फक्त एवढंच सांगते की तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा। मिसेस अश्विनी वाघमारे, प्लीज आम्ही आता खरंच काही करू शकत नाही। सर प्लीज एकदा बघा ना तुम्ही। मैं एक बात बताऊं आपको, ये वीडियो बनाने की जरूरत ही नहीं। आप 1 या 10 वीडियो भी बनाएंगे ना तो भी मैं आपको सिर्फ देखकर बता सकता हूं कि ये कंपटीशन आपके लिए नहीं। सर पण मी ज्या दिवशी इथे फॉर्म भरायला आले होते त्या दिवशीच का नाही मला सांगितलं? व्हिडिओ बनवून का मागवला? सर मला माहिती आहे तुम्ही इथले हेड आहात, पण बायकांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे सर, सांगा ना। या ऑफिसच्या एसी केबिनच्या बाहेर तुम्ही कधी सामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळलात का? नाही ना? एवढी स्प्रिंगडेल कंपनीची मोठी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन तुम्ही अरेंज करताय, पण लग्न झालेली सामान्य स्त्री कशी असते, तिला कोणत्या कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, ती काय करते याची जरा तरी तुम्हाला कल्पना आहे का? नाही ना? आणि ते कधी कळणारही नाही, कारण सर तुम्ही या कोशातनं कधी बाहेर पडायचा प्रयत्नच नाही केलाय। तुम्ही तुमच्या निर्णयावर खूप कॉन्फिडंट आहात ना? तुम्हाला जर असं वाटतंय की मी ह्या कॉम्पिटिशन साठी पात्र नाहीये तर मला इथे बोलावलंच का, सांगा ना? माझी खिल्ली उडवायला? प्रतीक ले ली। हे उरलेले पैसे, जायचे यायचे पैसे फक्त 50 रुपयेच होता। मी बसने आले आणि बसने जाणार। Yes, come in. एपी, काफी लेट हो चुका है, आज रात्री घरी जायचा विचार नाहीये वाटतं। नहीं, वो प्रॉब्लम ये है ना कि लंदन में अभी तक दिन है और यहाँ रात हो चुकी है, तो यहाँ के कॉल्स तो बंद हो गए लेकिन वहाँ के कॉल्स अभी भी चालू। मुझे तो लगता है कि आप सच में आदत से मजबूर हो। हाँ, मुझे रात को जागने का शौक है और वैसे भी काम इतना है कि रात का पता ही नहीं चलता, 24 घंटे भी कम लगते हैं। ठाकरे सर म्हणतात ना ते करेक्टच आहे। तुमचं जर आतापर्यंत लग्न झालं असतं ना तर बायको पक्का सोडून गेली असते। तुम ये क्यों भूल रही हो कि तुम खुद भी अभी ऑफिस में हो? तो अगर तुम्हारी शादी हुई होती तो तुम्हारा भी हाल कुछ खास अलग नहीं होता। इसीलिए तो अब तक सिंगल हूं मैं।
जोक्स अपार्ट, तुम अभी तक ऑफिस में क्या कर रही हो? वेल एक्चुअली बहुत अर्जंट काम था. मुझे बहुत सारे डिझाईन्स अप्रूव्ह करणे थे. म्हणजे आता जर मी अप्रूव्ह केले असते तर उद्या सेजल त्याचं शेड्यूल बनवणार आहे आणि मग प्रतीक त्याच्यावर बजेट काढणार आहे. सो आय थॉट खूप इम्पॉर्टंट काम होतं म्हणून आत्ताच कंप्लीट करून घरी जाणार होतं. बाय द वे, मी पेपर्स रेडी केले आहेत. प्लीज चेक अँड साइन इट. या बाय, गुड नाईट. तारा, या आज मैंने कोई गलती तो नहीं कर दी ना? नहीं, बिल्कुल नहीं. मैंने सारे पेपर्स चेक कर लिए. दे आर राइट. नहीं, मैं पेपर्स की बात नहीं कर रहा हूँ. मैं कह रहा हूँ कि आज ओरिएंटेशन में जो उस औरत को 50 रुपए कन्वीनियंस देके हमने भेजा, तो कहीं मैंने उसकी सेल्फ रिस्पेक्ट को चोट तो नहीं पहुंचाई ना? मुझे ऐसे लगता है कि आपने कोई गलती नहीं की है, क्योंकि अगर वो औरत का सेल्फ रिस्पेक्ट का कोई इशू होता तो 50 रुपए लेके ऐसे निकल नहीं जाती. सो डोंट वरी एंड डोंट स्ट्रेस. ओके, जल्दी से आपका काम खत्म करो और घर जाओ. स्लीप वेल. गुड नाइट. आई सी यू टुमारो. बाय. तुम ये देख रही हो कि उसने 50 रुपए लिए, लेकिन मैं ये देख रहा हूं कि उसने 450 रुपए छोड़ दिए. सेल्फ रिस्पेक्ट पे चोट तो आई है. अरे हळू चालणार आहे, माझा पाय दुखतो. किती फास्ट चालतोस तू? सॉरी, हळू हळू हळू. त्रास होतो का जास्त तुला? नाही, मी मजा करतेय. एवढा त्रास होत असेल ना तर माणसाने ऑफिसला जाऊ नये, घरी बसावं, आराम करावा. का घरात बसून तरी काय करू रे? मला इरिटेट व्हायला होतं. ना तू त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला गेली असती, ना ती नाट लागली असती, ना सगळे हे असं झालं असतं. हे बघ, त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याचा आणि माझ्या पडण्याचा काही एक संबंध नाही आहे. उगीच ना अंधविश्वासानं काही बोलायला जाऊ नकोस. आणि हे बघ, जे काय घडायचं होतं ना ते आपोआप घडले. तुझ्या आयुष्यात कुठलीच गोष्ट आपोआप घडत नाही, कारण तुझ्या आयुष्यात शिल्पी नाही. तुझ्या शिल्पीचा काय संबंध इथे? इथे नाही शिल्पीचा संबंध, पण वहिनींच्या आयुष्यात बसली ना ती वेताळासारखी. हे बघ, वहिनींच्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी होतात ना त्या फक्त आणि फक्त शिल्पीमुळेच होतात. हा, ते आहे खरं तर. तसंच होतं. ऐक ना, वहिनी कॉम्पिटिशनच्या बाहेर गेल्या त्यात पण शिल्पीचाच हात असेल का? नाही रे, मला ती इतकी इन्फ्लुएन्शियल वाटत नाही की तिच्यामुळे ना तिला एवढ्या मोठ्या स्पर्धेतनं तिला बाहेर काढता येईल. मलाही हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा काय आला? डिअर, हा व्हिडिओ मला माझ्या ऑलमोस्ट सर्व मैत्रिणींनी फॉरवर्ड केला आहे. आणि यु नो व्हॉट, हा व्हिडिओ ना सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड होत आहे आणि त्या खालच्या कमेंट्स वाचतो. बावळट, मूर्ख, किती फनी बाई आहे ही. आय नो डिअर, हे सगळं ना खूप विचित्र आहे. आणि हे सगळं बघून खरंच मलाही कसं तरी होते. शिट. एक्सक्यूज मी, काही करायचंय का तुम्हाला? या आत या ना. ही तीच आहे का ग? ऑफकोर्स ही तीच आहे. एकदा चेक कर ना. हॅलो, तुम्हाला काही पार्लरमध्ये सर्व्हिस करायची आहे का? नाही, आम्ही इथे काही करायला आलो नाहीये. आता काय करणार होतो, पण असल्या कॉमेडी बाईकडून आता नाही करायचं. ओ ताई, तुमचं नाव काय हो? अश्विनी ग. अश्विनी. अश्विनी, ट्रस्ट मी, यू आर रॉकिंग. तुम्ही ना आणखीन असे व्हिडिओ बनवत जा, म्हणजे आमचं ना नॉनस्टॉप एंटरटेनमेंट होत राहील. काय? एक मिनिट, आधी तो व्हिडिओ बंद करा. आणि हे पार्लर अश्विनीचं आहे. इथे येऊन तुम्ही तिचाच इन्सल्ट करतात. या कॉमेडी व्हिडिओ यांनी बनवला आणि आम्हाला बोलतायत. ज्यांना त्रास होतोय तुला दिसत नाहीये?
एका बाईची अडवणूक करतोस तू रस्त्यात? तुला ना यावेळी पोलिसातच देतो किंवा सरळ होशील तू. पोलिसात मी सुद्धा जाऊ शकतो आणि हे जे काय तुम्ही करताय ना तो देखील गुन्हाचा आहे. मला कायदा शिकवणार? हो वाघमारे, उगाच कशाला वड्याचं तेल वांग्यावर काढताय? आणि तुमची बायको दरवेळेस एक नवीन कार्यक्रम करते, मग त्याची दखल या इन्फ्लुएन्सरला घ्यावीच लागणार ना. आणि त्यांना स्वतःहून व्हायरल व्हायचंय. मग तुम्ही माझी कॉलर कशाला पकडताय? हा, तू असा नाही. ते तुझे 32 दात दाखवतोस ना तू सगळीकडे, ते पूर्ण 32 दात तुझ्या हातातच देतो यावेळी. अहो मी अजून कामाला सुरुवात पण नाही केली आहे. हा, मागच्या वेळेस मी व्हिडिओ व्हायरल केला तेव्हा ऐकून घेतलं ते ठीक आहे, पण आता बघा त्यांनी स्वतःच्या टॅलेंटवर व्हिडिओ व्हायरल केलाय. मग प्रगती काय फक्त तुमच्या मिसेसनीच करायची काय आणि आम्ही काय? अहो निदान त्यांच्या प्रगतीवर आम्हाला वर येऊ द्या. तू नाही सुधारणार रे, तू नाही सुधारणार. शांत. ए ढापणे, तुला हाडं तोडून घ्यायची जास्त हौस आहे का? अरे पांडुरंगा, मी इंटरव्ह्यू घ्यायला तिथे आलोय, थोडी ते करताय. ए ढापणे, तू निघितून नाहीतर तुझ्या बरोबर मला 2 झापडा बसतील. निघितून. पण इंटरव्ह्यू तर घेणारच मी. मॅडम फोन करतो तुम्हाला. कसला व्हिडिओ, कशाबद्दल बोलतो हा? सांगतो, सगळं सांगतो. शांत हो जा. म्हणजे तुला सुद्धा माहिती व्हिडिओ बद्दल? अगं ताई, पण हे झालं तरी कसं? मला एक सांग, तू म्हणतेस तो व्हिडिओ तू फक्त त्यांना पाठवला, बरोबर? मग तो व्हायरल कसा झाला? मला नाही माहिती विद्युत, आणि प्लीज आता हा विषय आपण बंद करू. विषय बंद कर म्हणजे? ताई, इट्स अ क्राईम. हा गुन्हा आहे, तुला कळतंय का? बरं ऐक, माझा एक मित्र आहे, तो सायबर सेलमध्ये काम करतो. ओके, हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला ते शोधण्यासाठी एक प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेससाठी आहे ना बऱ्याचशा परमिशन्स लागणार आहेत. त्या परमिशनसाठी मी उद्या कमिशनर सरांना भेटणार आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलून घेतो. ठीक आहे? विद्युत, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते? आणि प्लीज आता हा विषय बंद कर. अगं ताई, असं काय म्हणतेस तू? हॅलो, अशी काही विचित्रासारखी वागते. विषय बंद कर म्हणे. बरं शिल्पी, मला सांग, त्या दिवशी ताईने तुला त्या कॉम्पिटिशन मधून नाव रिजेक्ट झाल्याचं सांगितलं, त्यावेळी ती आणखी काय बोलली? तिथे काय काय झालं वगैरे? नाही. सगळीकडे व्हिडिओ फिरतोय तिचा, ते काय म्हणे व्हायरल झालाय. हो, माझ्या मैत्रिणीचा रियाचा फोन आला होता, सांगितलं तिने मला. होईल हळूहळू सगळं नीट. मी जरा माझ्याच तंद्रीमध्ये होते. स्वयंपाक बराच बाकी आहे माझा. शिल्पी, खरं तर एक्सप्लेनेशन द्यायची गरज तुला नाहीये, ती मला आहे. आय एम सॉरी. ठीक आहे, बस इतकंच. बोलणार नाहीयेस? काय बोलू अजून? तू सॉरी म्हणालास, मी ऐकून घेतलं. अजून काही बोलायचं आहे का? शिल्पी, आय एम रिअली सॉरी. मी खरंच ओव्हर रिॲक्ट झालो. मी ना खूप डिस्टर्ब झालो होतो. संजू हरवल्यापासून सापडेपर्यंत माझ्या डोक्यात खूप चुकीचे विचार येऊन गेले शिल्पी, आणि त्यामुळे रागाच्या भरात मी थोडंसं बोललो. थोडासा? शिल्पी, मी सॉरी म्हटलंय त्याबद्दल. शिल्पी, तू आपल्या घरासाठी जे जे काय करतेस ना, मी सगळं बघतोय आणि मला त्याची किंमत आहे, खरंच आहे. पण तुझा हा असा उदास आणि पडलेला चेहरा ना मी नाही बघू शकत. विसरून जा ना सगळं. का विसरून जाऊ? आणि काय काय विसरू? हे बरं आहे तुझं विद्युत. तुला पाहिजे असेल तेव्हा तू माझ्याशी चांगलं चांगलं बोलतोस, मिठ्या मिठ्या मारतोस, आणि पाहिजे तेव्हा वाईट बोलतोस. सगळ्या गोष्टी तुझ्या कन्व्हिनियन्सनी होणार नाहीत, आणि का व्हाव्यात? शिल्पी, कारण तेवढा समजूतदारपणा मी तुझ्याकडून अपेक्षित करतो. मी नाहीये रे समजूतदार. मी काय तुझी बहीण आहे सारखं सारखं समजूतदारपणा दाखवायला? कमान शिल्पी, अगं ताई कुठून आली मध्ये? अरे
तू विसरतोयस का आपल्याकडे ते असं बायफर्केशन आहे ना. ती म्हणजे समजूतदार, मी म्हणजे हट्टी. शिल्पी तू खूप इरिलेव्हंट हो मी इरिलेव्हंटच बोलतो कारण बाकी सगळे खूप सेन्सिबल आहेत. तू तर सेन्सिबल बोलतोस. तुझे आई वडील, माझे आई वडील सगळे जण खूप सेन्सिबल आहेत. मी एकटी आहे जी मूर्खासारखी सतत बडबड करत असते. शिल्पी तू मूर्ख आहे मी. अगं मी काय बोलायला आलो तुझ्याशी, कुठल्या मूड मध्ये आलेलो आणि तू विषय कुठे नेतेस. मला नाही बोलायचंय. मला अजिबात कोणाशीही काहीही बोलायचं नाही. माझी खूप चिडचिड होतीये. अगं पण का? कारण मला नाही माहिती का होतीये पण होतीये. अशी होऊ द्यायची आहे का? हो तशीच होऊ द्यायची. फेअर इनफ हा शिल्पी, खूप झालं. मी खरं तर आहे ना इथे तुझी समजूत काढायला आलेलो, पण तुला विषय ताणायचाच आहे. ताणत बस, कारण यापेक्षा जास्त आहे ना मी तुझी समजूत नाही काढू शकत. माझ्या सुद्धा पेशन्सला काही लिमिट्स आहेत. इतक्या मोठ्या खुर्चीवर बसता तुम्ही, तुमच्या शब्दाला वजन आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे. मग माझ्यासारख्या मध्यमवर्गीय बाईला जी अतिशय सामान्य आयुष्य जगते, तिला असं इथे तुमच्या ऑफिसमध्ये बोलावून तिचा उघडपणे अपमान करण्याची काय गरज होती? किस बारे में बात कर रही है? ते मला मान्य आहे की तुम्हाला तुमच्या स्प्रिंगडेल कंपनीची ही मिसेस इंडिया कॉम्पिटिशन खूप मोठी करायची आहे. खुशाल करा, त्यात काहीच वावगं नाहीये. पण त्यासाठी माझं असं करण्याची काय गरज होती सर? सांगा ना. मी आणि माझं कुटुंब ना खूप साधेपणानं जगतो. आम्हा लोकांची अशी खिल्ली उडवण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नव्हता. हा, हल्ली लोक स्वतःच्या आयुष्यातले छोटे मोठे प्रसंग शूट करून ते सोशल मीडियावर टाकतात. त्यांना हजारो लाखो करोडो लाईक सुद्धा मिळतात. पण ते त्यांच्या मर्जीने होतं सर. माझा व्हिडिओ माझ्या परवानगीशिवाय तुम्ही 100 लोकांना पाठवलं. असं का केलं तुम्ही? देखिए, आपको कुछ गलतफहमी हो रही है. नाही सर, तुम्ही मला कॉम्पिटिशन मधनं बाहेर काढलं त्याच्यावर माझं काही म्हणणं नाही. मी तुम्हाला म्हटलं की दुसरा व्हिडिओ करून पाठवते, माझी चूक सुधारते. ती गोष्टही तुम्ही फेटाळून लावली. आणि मी काही बोलणंही चुकीचं होतं, कारण मला तुमच्या नियमांच्या आड यायचं नव्हतं. पण सर तुम्ही तुमच्या पॉवरचा उपयोग केला. तुम्हाला माझा अपमानच करायचा होता ना सर. मग त्या दिवशीच अजून 10 शब्द बोलून घ्यायचे होते. सर हे तुम्हाला समजायला हवं की माझा व्हिडिओ असा व्हायरल झाल्यामुळे या गोष्टीचा माझ्यावरच परिणाम होणार नाही, तर माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलींवर परिणाम होईल. आणि हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला सर? आप मुझे कुछ बोलने देंगी तो मैं कुछ बताऊंगा ना आपको. काय बोलणार सर तुम्ही? तुम्ही हेच सांगणार की माझा याच्याशी काही संबंध नाही आणि मला नाही ऐकून घ्यायचंय. मी लहान तोंडी मोठा घास घेते सर, पण तुम्ही तुमची चूक मान्य करा. बरोबर आहे. तुमच्यासारखी मोठ्या हुद्द्यावर असलेली माणसं स्वतःची चूक कशी मान्य करणार? जाणून घ्यायचंय की तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या व्हिडिओचा परिणाम अशा पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटत होतं का? इतकी मोठी लोक तुम्हाला सपोर्ट करतात, तुम्हाला अपेक्षा होती की ते तुम्हाला सपोर्ट करतील? मला ना आज जायचंय. हो, तुम्ही तर एकदम स्टार पार्लर वाल्या झाल्या. आम्हाला पण तुमच्याकडून आयब्रोज करून घ्यायचे आहेत. करू ना. जेनिफर. हा अगं हे सगळं काय? तू स्टार झाली आहेस, तीही रातोरात. ओव्हरनाईट स्टार. पण अचानक असं काय झालं? आता स्टार सेलिब्रिटींच्या इंटरव्ह्यूज ह्या होतातच ना. अगं मोठ्या मोठ्या लोकांनी, सेलिब्रिटीजने तुझ्या पोस्टला ट्विट केलं आहे. सो हा सगळा परिणाम त्याचा आहे. अश्विनी मॅडम, तुमचं आता पुढचं पाऊल काय असेल? म्हणजे तुम्हाला जे तुमचे चाहते सपोर्ट करत आहेत त्यांना काही तुम्ही सांगू इच्छिता? मी ना खरं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, खरंच देईन. पण आता ना माझी खरं काम करण्याची वेळ झाली आहे आणि माझ्या काही कस्टमर्स इथे आहेत, त्यांना सर्व्हिसेस हव्या आहेत. त्यांना असं ताटकळत ठेवून मी उत्तरं देणं बरोबर दिसत नाही ना. तो फिर हमारा क्या, हम तो आपसे मिलने आए हैं.
अश्विनी, मी स्त्री संघटनेची अध्यक्ष आहे. तुला त्या कंपनीने काय काय त्रास दिला आम्हाला सांग, आम्ही त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ. खरं तर मला खूप आनंद झालाय तुम्ही सगळे इथे इतक्या मोठ्या संख्येत मला भेटायला आलात. आणि मला ना कळतच नाहीये मी तुमच्याशी काय बोलू. खरंच थँक्स. पण मला काम सुरू करायला हवं ना. मी पहिलं काम सुरू करते आणि तुमच्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि हो, माझ्या कस्टमर्सची जर संमती असेल तर मी काम करता करता तुम्हाला उत्तरं देईन, पण त्यांची हरकत नसायला पाहिजे. पण जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. चालेल ना? हो ठीक आहे, चालेल. मॅडम, हे सगळं तर कौतुकास्पद आहेच, पण तुम्ही तुमच्या कामापुढे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला महत्त्व देत नाही, ही गोष्ट सुद्धा कौतुकास्पदच आहे. मॅडम प्लीज तुम्ही चालू करा तुमचं काम. आम्ही वाट बघतो इथे. थँक्स, खरंच थँक्स. जनमानसांचा अंदाज बांधणे कठीण असते. हे अश्विनी वाघमारेच्या व्हिडिओला मिळत असलेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. अश्विनी वाघमारेच्या ज्या व्हिडिओवर लोक कालपर्यंत हसत होती, त्याच व्हिडिओला आज मोठमोठ्या सेलिब्रिटीज आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे #ISupportAshwini या चळवळीला जोर आला आहे. तासागणिक अश्विनींच्या सपोर्टरची संख्या वाढत आहे आणि यामध्ये काही चमत्कारिक प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. कुकरची शिट्टी वाजली म्हणून बायला स्पर्धेतून काढून टाकणार आहे का? मग बायकांनी कुकर लावायचं बंद केलं पाहिजे, एवढंच बास. अश्विनी वाघमारे यांना स्पर्धेतून बाहेर काढलेलं आहे हे चुकीचं आहे. मी त्यांना सपोर्ट करतो. अश्विनी वाघमारे बद्दल तुम्हाला काय वाटतं? अश्विनी एक अत्यंत मेहनती बाई आहे आणि अशा बाईला व्हिडिओमध्ये थोडा गोंधळ झाला म्हणून स्पर्धेतून काढून टाकत असेल तर आमची स्त्री संघटना पूर्ण स्पर्धेवर बंदी आणेल. अहो, ह्या सगळ्या जणी तर आपल्या आशूसाठी भांडायला पण तयार झाल्या आहेत. कमाल आहे यांची कसली आली कमाल? आपल्या आशूची कमाल आहे. अरे प्रकाशरावांचा फोन. हॅलो, हा प्रकाशराव बोला ना. हो तेच तर बघतोय की. हो ना, खरंच कमाल केली पोरीनी. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळेजण कौतुकच करतायत तिचं, तिला पाठिंबाच देत आहेत. ये जो सारी नई डिजाइन्स है, क्या हुआ प्रतीक? सर, प्रतीक, टीव्ही चालू कर. अश्विनीच्या एक साधारण व्हिडिओमुळे स्प्रिंगडेल मिसेस इंडिया कॉम्पिटिशन या प्रकरणात तिला राज्यभरातून सपोर्ट मिळत आहे. मोठमोठे सेलिब्रिटीज देखील अश्विनीला सपोर्ट करण्यासाठी पुढे आले आहेत. #ISupportAshwini आणि माझा अश्विनीला पूर्ण पाठिंबा आहे हे हॅशटॅग वापरून मोठमोठ्या सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियावरून तिला पाठिंबा दिला आहे. #ISupportAshwini, माझा अश्विनीला पूर्ण पाठिंबा आहे. #ISupportAshwini, माझा अश्विनीला पाठिंबा आहे. We support Ashwini. We support Ashwini. We support Ashwini. We support Ashwini. बंद कर दे. काय बाबा, या बाईचं काय प्रकरण चाललंय? सर, त्या बाईने आपल्या मिसेस इंडिया कॉम्पिटिशनचा फॉर्म भरलेला, पण आपणच तिला रिजेक्ट केलं. आणि का रिजेक्ट केलं? कारण तिने हा व्हिडिओ पाठवला. हा. प्रत्येक बाहेर जा. ठीक आहे. अकल, एपी, आई तू असं का केलंस? काय केलं मी? मला जेनी आंटीने सांगितलं तुला स्प्रिंगडेल कंपनी मधून कॉल आला होता ना की परत या म्हणून. तू त्यांना. आणि मी त्यांना नकार दिला. मला पटतच नाही, असं का सांगितलंस तू त्यांना? मयू, अगं आता कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची गरजच उरली नाहीये. तू आज बघितलं ना केवढी गर्दी होती. अगं सकाळपासून साधं पाणी प्यायला मला वेळ मिळाला नाहीये मयू. आणि एवढं सगळं काम असताना स्पर्धेत भाग घेऊन काय होणार आहे? मला मन लावून काम करता येईल का? आणि मी पार्लर मध्ये काम करते तर तुझा माझ्यावरचा विश्वास कमी होणार आहे का? नाही ना. अगं स्पर्धेत भाग घेऊन जे साध्य होणार होतं ते स्पर्धेत भाग न घेता ह्या ना त्या कारणाने साध्य झालंय. म्हणून मी त्यांना नकार दिला. कळलं? आई, पण मला असं वाटतं तू पुन्हा एकदा विचार केला पाहिजेस. नाही, माझा निर्णय मी आता नाही बदलणार.
थँक्यू. वेलकम. म्हणजे ऐश्वर्या रायला या कॉम्पिटिशन मधनं बाहेर काढणारा हाच माणूस असेल. तुम लोगों को ये सब मजाक लग रहा है क्या? एक के बाद एक हमारे स्पॉन्सर छोड़ के जा रहे हैं, बैकआउट कर रहे हैं. ये सब हो क्या रहा है? अरे यहाँ मैं किसी तरह ठाकरे सर को ये कन्विंस करने की कोशिश कर रहा हूँ कि सिर्फ हमें स्पॉन्सर चाहिए, तो हमें हमारी मर्जी के खिलाफ किसी को भी रिटेन करके रखने की जरूरत नहीं है. और तुम यहाँ मुझे बैड न्यूज पे बैड न्यूज दे रहे हो. पेस्टल इंफ्रा हमारे प्राइम स्पॉन्सर्स में से एक है, हम उसे हमारे हाथ से नहीं जाने दे सकते. समझ रहे हो तुम? नहीं नहीं नहीं, ये गड़बड़ कहीं ना कहीं हमारी ओर से हो रही है. क्योंकि अगर एक आध स्पॉन्सर जाता तो मैं समझ सकता था, लेकिन ये इतने सारे, मतलब कि गलती कहीं ना कहीं हम कर रहे हैं. नहीं नहीं, मुझे तुम्हारा कोई एक्सप्लेनेशन नहीं चाहिए, ठीक है? आई डोंट वांट एनी एक्सप्लेनेशन. हमें इस इवेंट के लिए बड़े से बड़े स्पॉन्सर्स चाहिए, और अगर वो नहीं मिलेंगे तो हमें उनको खींच के लाना पड़ेगा. समझे? एक काम करो, सबकी मीटिंग बुलाओ. सारे फाइनेंस डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, सबकी मीटिंग बुलाओ. सेजल को बोलो, वो अरेंज कर देगी. मैं यहां से डायरेक्ट ऑफिस आ रहा हूं. यस, अभी. मिसेस इंडिया कॉम्पिटिशनची सगळी सूत्र या माणसाच्या हातात आहेत. एपी. काहीतरी गोडधोड बनवायचं असतं. विसरलीस? नाही. चांगली गोष्ट? अशी कोणती चांगली गोष्ट? आई, मला माहितीये तुम्हाला ही गोष्ट आवडली नाहीये, पण माझ्या या प्रवासात माझं अख्खं कुटुंब जर माझ्या बरोबर असेल तर मला खूप आवडेल. आणि आई, तुमच्या बरोबर असण्याने मला खरंच खूप आधार वाटेल. आई, वाह, शिरा उत्तम झालाय. मयू, संजू आणि कुहू बाहेर गेले, त्यांना बोलावणार. होय. आहो, शिरा. वाह, एकदम छान. बघू 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 तर. अगं अगं, घे घे घे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा तुझंच तोंड गोड करायला पाहिजे. इट इज बिग. कॉंग्रॅट्स. हे बघ, कोणाला काहीही वाटू दे, पण मला खरंच आनंद झालाय. भारी आहेस तू. पण आईला जो प्रश्न पडलाय तो खरं तर मलाही पडलाय. म्हणजे त्यांनी मला बाहेर काढलं होतं आणि परत स्पर्धेत का घेतलं, हाच ना? म्हणजे हा. अगं कसं माहिती आहे का, ह्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात ना, ह्यांचं काही गणित असतं. म्हणजे तो अश्विनीचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे त्या स्पर्धेतून तिला बाहेर काढलं. आणि नंतर तो इतका व्हायरल झाला की मोठमोठ्या लोकांनी त्याच्यावर बोट ठेवलं. ओ, म्हणजे इन शॉर्ट घाबरून या लोकांनी तिला परत बोलवलं असं? कुणास ठाऊक, किंवा अश्विनीमुळे त्यांना असं वाटलं असेल की आपला फायदा होईल. तू याबद्दल काहीच एक्सप्लेनेशन विचारलं नाहीस त्यांना? म्हणजे मला काही गरजच वाटली नाही. आलेच मी. कॉन्फिडन्स चांगला आहे, काही विचारायची गरज नाही असं म्हणाली. विचारायचं कशाला? कसं आहे, आपल्याला हवं ते मिळालं ना, बस झालं, विषय संपला. आणि तुला सांगू का, ते आजकाल काय म्हणतात, ते स्पॉन्सर्स वगैरे म्हणतात की नाही, अश्विनी असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा. कुहू, कुहू. एक रुसूबाई अशी रुसून का कोपऱ्यात येऊन बसलीये? मुळात मी रुसूबाई नाहीये. सॉरी. मग कुहू अशी कोपऱ्यात रुसून का बसलीये? कारण कुहू खूप खूप
खूप रागवली. अरे बापरे, कुणावर रागवलीस तू? तुझ्यावर. हं? माझ्यावर? मी काय केलं ग आता? संजूने मला काहीतरी सांगितलंय. काय सांगितलं संजूने? संजूने मला असं सांगितलं की मामी आता इतकी बिझी होणार आहे की ती तुझ्याशी बोलू पण शकणार नाही, तुझा लाड पण करू शकणार नाही, तुला भेटू पण शकणार नाही. हसते का? अगं नाही ग बाळा, तुझ्यावर नाही हसत आहे. संजू लबाड आहे ना म्हणून त्याच्यावर हसते. त्याने काय केलं? त्याने काय केलं? त्याला ना सगळा शिरा खायचा होता म्हणून त्याने तुला असं सांगितलं. म्हणजे बघ ना, त्याने काहीतरी तुला सांगितलं आणि तू रुसून अशी जिन्यावर येऊन बसलीस शिरा न खाता, हो की नाही? जा बाबा, तुम्ही सगळंच वाईट आहात. सॉरी अगं सॉरी. इथे बघ. हो, मला सांग, यापूर्वी आई कामामध्ये कधी बिझी नव्हती का? तुला ती कधी विसरली का? नाही ना बाळा. एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव, आई कामात किती बिझी असली खरी ती नेहमी कुहूचे लाड करणार, कुहूशी बोलणार, हो की नाही? आणि ना अजूनपर्यंत एक गोष्ट झाली नाही, ती यापुढे होणार आहे. तुला माहितीये काय? आपण दोघी ना खूप नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे मी आजपर्यंत ज्या गोष्टी शिकले नाही त्या गोष्टी शिकणार आहे. आणि तू, मी नेहमी घरी असल्यामुळे तुला कधीच शिकता आलं नाही ते तू शिकणार आहेस. खूप काही गोष्टी मला नियम म्हणून शिकाव्या लागतील आणि तुला गरज म्हणून शिकाव्या लागतील. कळलं तुला? समजलं तर नाही, पण काहीतरी गंमत वाटली, हो की नाही? अरे वा, तुम्ही दोघी मला सोडून इथे गुलुगुलू गप्पा मारत बसलाय. दीदू दीदू तू जा, आम्ही प्लॅनिंग करतोय. थोडी विकेट. ओ शे, बाई जमाना बघ ना कसा बदललाय, काय चेंज झालाय. म्हणजे कुठल्याच गोष्टीचं काहीच फिक्स सांगता येत नाही. म्हणजे बघ ना, शेअर मार्केट, बजेट, पॉलिटिक्स, तुझं, निसर्गाचं, थंडीचं काही सांगू शकत नाहीये. कुठलीच गोष्ट फिक्स नाहीये. Uncertainty is only the thing which is certain in this life. Always remember that. म्हणजे काय बोलशील? श्रेयस, तुझं अभिनंदन. कशाबद्दल? मी काय केलं आता? अरे आम्हाला समजली हो आनंदाची बातमी. अश्विनीने कॉम्पिटिशन मध्ये पुन्हा भाग घेतल्याबद्दल तुझं अभिनंदन. हो, खूप छान झालं हो. अभिनंदन तुमचं. आता माहितीये, आपल्या आश्रय सोसायटीचं नाव अश्विनीमुळे मोठं होणार. हो, पुन्हा एकदा अभिनंदन. हा, थँक्यू काकू. हे अश्विनीला सांगा. सांगतो. हा, नक्की. हा, नक्की. बायका आहेत यार. त्यातली ती जी आहे ना, ती तांबेबाई आहे. तांबेबाई एक नंबरची खडूस बाई. असं वाटतं तिला तांबे फेकून मारावं. काय करायचं ठरतच नाही तुझं? बाबा हो, मला खूप उशीर झाला, आता निघायला हवं. आणि 10 वाजत आलेत. मला ना तिथे पोचायलाच बहुतेक वेळ लागेल खूप. मग निघ ना. काही कामं बाकी आहे का तुझी? नाही असतील तर राहू देत, तुझा उशीर होईल तुला. बाबा हो, तसंच महत्वाचं काम आहे, ते पूर्ण झाल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. काय काम आहे असं? बाबा, मला आईंचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांचा आशीर्वाद न घेता कशी जाऊ मी? जाऊन जाणार कुठे? देवळात गेली असेल, नाही तर तांबे वहिनीकडे असेल, नाही तर ते लाल पुस्तक घेऊन सातपुतेंकडे गेली असेल. तुझा बाबा, पण किती वेळ लागेल त्यांना यायला याचा अंदाजच लागत नाहीये. नाही बाबा, मला नाही पटत ही गोष्ट. जाऊ दे, तू काही वाट बघू नको. तुला उशीर होतोय, जा निघतो. अगं वाटेतच भेटेल तुला ती. बाबा पण अश्विनी, लास्ट टाइम तुला उशीर झाला तर बोलणी ऐकावी लागली होती ना, म्हणून माणसांना वेळेत जावं. कळलं? जा जा, निघ तू. अगं घड्या बघ किती वाजले. 10चं रिपोर्टिंग आहे तुझं. गजरा माझ्यासाठी? अरे वा, प्रगती आहे. अगं येताना गजरा विकणारा मुलगा दिसला.
म्हटलं तुझ्यासाठी गजरा घ्यावा. उज्ज्वला तुझं मन बदललं ना, आता गंगेत घोडं नाहलो. तसं काही नाही. आजही मला अश्विनीने स्पर्धेत भाग घेणं पटलेलं नाही. पण अश्विनी तुला सांगू, तू या घरची सून आहेस. उद्या ही स्पर्धा तू जिंकलीस ना तर वाघमाऱ्यांचंच नाव मोठं होणार आहे. कमाल आहे, एवढा विचार करायला लागलीस. प्रगती आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. ते काय कॉम्प्युटरवर करताना ते करा. अश्विनी, अगं त्या दिवशी तू माईंबरोबर स्वयंपाकघरात बोलत होतीस ना, तेव्हा मी तुमचं बोलणं ऐकलं. तू म्हणत होतीस की एक बाईच बाईला प्रोत्साहन देत नाही. खरं आहे, मी तुझी सासू म्हणून नाही, पण तुला एक स्त्री म्हणून तुझ्या बरोबर राहीन. तुला प्रोत्साहन दे. आणि ते बाकीचे सगळे लोक म्हणतात ना तसं, काय ते, आय सपोर्ट अश्विनी.